वणी नगरपालिका निवडणुकीत भाजपचा प्रचार जोरात। प्रभाग 7 मध्ये भाजपचा प्रचार दौरा उत्साहात, घराघरातील मतदार संपर्काला प्रतिसाद। वणी येथे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मतदार संपर्क आणि कॉर्नर सभांना वेग आला आहे। माजी आमदार संजीवरे बोदकुरवार यांच्या नेतृत्वात नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विद्याताई यात्राम तसेच प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार नितीन धाबेकर आणि सौ उषा नथुजी डुकरे बदखल्फ यांच्या प्रचाराला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। प्रभागातील विविध भागात व्यापक दौरा करत उमेदवारांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला। ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे उत्साहात स्वागत केले असून प्रभागात निवडणुकीची रंगत अधिक वाढली आहे। या प्रचार दौऱ्यात भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, पुरुष आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले। संपूर्ण प्रभागात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले असून प्रचाराची जोरदार लाट दिसून येत आहे। परिषद वणी सार्वत्रिक निवडणूक 2025 या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण प्रभाग 7 मध्ये भव्य अशा प्रमाणात प्रचार रॅली सुरू आहे। प्रभाग 7 मध्ये दोन्ही उमेदवार उषा नथुजी डुकरे आणि नितीन धाबेकर अतिशय चांगले, सृजनशील आणि सर्वांच्या परिचयाचे उमेदवार आहेत। त्यासोबत त्या शहराचे अध्यक्ष म्हणून विद्याताई सचिन आत्राम यासुद्धा एक टीचर असून त्यासुद्धा संवेदनशील उमेदवार आहे। तिन्ही उमेदवार अतिशय मनमिळावू स्वभावाचे आहे आणि प्रभाग 7 मध्ये जनतेचा एवढा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। आपण पाहत आहोत वणी शहरात आज जे भारतीय जनता पार्टीनं जे विकास केला, जे डेव्हलपमेंट केलं, बदलतं या वणीचं स्वरूप केवळ भारतीय जनता पक्षामुळेच झालं। त्या विधानसभेचा 10 वर्ष मी आमदार होतो। आमदार असताना त्या शहराची प्रत्येक रस्ते असो, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, उद्यानं, नाट्यगृह असं अनेक सामाजिक क्षेत्रात आपण काम केलं आहे। 9 वर्षानंतर वणी नगर परिषदेची निवडणूक होत आहे। जनतेमध्ये उत्साह, मतदारामध्ये उत्साह, निश्चितपणे या शहराचं बदलतं स्वरूप आणि भविष्य हे भाजपच्या हातात आहे। भाजपानं अनेक चांगले काम केलं आहे, निर्णय केला आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हा महाराष्ट्राचे CM आहे। त्यांच्या माध्यमातून त्या शहराला प्रचंड प्रमाणात निधी येणार आहे। त्या निधीच्या माध्यमातून शहरात असो, शहराच्या अनेक महिला भगिनींना जवळपास 15 ते 20 हजार महिलांना आपण लाडली बहिणीच्या रूपानं प्रत्यक्ष त्यांना 1500 मदत देतो। हे सुद्धा लाडली बहिणीच्या मनामध्ये आहे। केवळ मोदीजी आहे, फडणवीस आहे म्हणून आज लाडली बहिणीची योजना सुरू आहे। म्हणून मी आनंद यासाठी होतो आहे। एवढा मोठा प्रचंड जनसमुदाय, प्रचंड उत्साह, मतदारामध्ये असलेला आनंद। निश्चितपणे 2 डिसेंबरला जे मतदान होणार आहे त्या 2 डिसेंबरच्या मतदानाच्या माध्यमातून हे शहराचं भविष्य उज्ज्वल राहणार आहे असा मला आत्मविश्वास आहे। म्हणून मी वणीकर जनतेला, वणीतील मतदारांना सर्वांना अतिशय नम्रपणे विनंती करतो, आपण ज्या ठिकाणी ज्या प्रभागात आपलं मतदान असेल 2 डिसेंबरला आपण आपला बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर दिलेला जो अधिकार आहे, संविधानाने दिलेला लोकशाहीचा अधिकार आहे, त्या अधिकाराचं पालन करा आणि 2 डिसेंबरला मतदान करा आणि आपला मतरूपी आशीर्वाद भाजपाचे जे उमेदवार आहेत, प्रभाग 7चे उमेदवार नितीन धाबेकर असो, उषाताई डुकरे असो आणि या शहराच्या अध्यक्ष सौ विद्याताई सचिन आत्राम असो, ज्या प्रभाग असो, 3ही मतं प्रभाग 14 मध्ये 4 आहे। उर्वरित प्रभाग 1 ते 13 या 13ही प्रभागात 3ही मतं भाजपाच्या उमेदवाराच्या नावासमोर बटन दाबा अशी त्याला बहुमतानं विजय करा। शेवटी मी या विधानसभेला माझे आमदार म्हणून आश्वास करतो, या शहराचं निश्चितपणे उज्ज्वल काम, शहराचा सर्वांनी सुंदर विकास करण्याचं ध्येय आमचं आहे। निश्चितपणे आपण ते पूर्ण करू असा आशीर्वाद व्यक्त करतो। खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद।